आपल्या देशात प्रॉब्लेम असा आहे आपला की आपणच डॉक्टरवर प्रेशर आणतो की रेमडेसिवीर लिहाच. बरं, डॉक्टरने आपलं ऐकलं नाही की आपण मारझोड करतो. तुमची आयपी पॉलिसी ही नेहमी तुमच्या इकॉनॉमिक स्टेटस वरती बेतलेली असायला पाहिजे. आयपी इज नॉट वन साइज फिट्स ऑल. तर ही सिच्युएशन भारताची काही अशी फार वेगळी झाली नाही इतर देशांपेक्षा, पण त्याची हवा मात्र खूप जास्ती झाली. आणि ते नॅरेटिव्ह सेट करायला इथले इंटेलेक्च्युअल्स नेझल वॅक्सिन भारत बायोटेकचं होऊ घातलं. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये पण प्रोटेक्शन मिळतं जे इतर वॅक्सिन्समुळे मिळत नाहीये, आणि ते मिळाल्यामुळे डिसीजचा स्प्रेड खूप कंट्रोलमध्ये येईल. तर अशा प्रकारचं इनोव्हेशन कडे भारताने लक्ष द्यायला हवं. कायम असं या सगळ्यात एक लेख लिहिले जातात, एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं की बघा कसं युरोपियन देश किंवा वेस्टर्न कंट्रीज इनोव्हेशन करतात, त्यांच्याकडे किती आयपी आहेत, ओव्हरऑल त्यांच्या शेअर मार्केट मधला काय 20% भाग आयपीचा आहे, असं वगैरे वगैरे. तर भारत इनोव्हेशन करत नाही याचा हा फटका आहे का, एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, किती इनोव्हेशन केलं तरी बनवणारा कोणीतरी लागतोच, ती भूमिका भारतानं घेतली तर प्रॉब्लेम काय, हा दुसरा प्रश्न. तुम्ही अगदी बरोबर म्हणता, आणि हे अतिशय वादग्रस्त स्टेटमेंट मी आता करते. असं अनेक वेळेला तुम्ही मीडियामध्ये लिहिलेलं वाचाल की भारताला काय हरकत आहे इनोव्हेशन करायला, आणि का तुम्ही तेवढे पेटंट्स क्रिएट करत नाही, का स्वतःची औषधं बाजारामध्ये आणत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की कुणीतरी इनोव्हेशन करतं, इनोव्हेशन पेटंट संपल्यानंतर मग कुणीतरी जेनेरिक औषधं बनवतं, आणि जेनेरिक औषधांची पण ह्या जगाला आज तेवढीच गरज आहे जेवढी नव्या औषधांची. एखादा आजारी माणूस आफ्रिकेतला जेव्हा त्याला आजारी अत्यंत असताना औषध मिळतं, तेव्हा तो हे विचारायच्या भानगडीत पडत नाही की हे इनोव्हेटर औषध आहे की जेनेरिक आहे, की हे अमेरिकेतून आलंय की भारतातून आलंय. त्याला त्यावेळेला औषध मिळणं वेळेला आणि ते स्वस्तात मिळणं, त्याच्या खिशाला परवडेल इतक्या पैशात मिळणं, हे अतिशय गरजेचं असतं. आणि भारताने मला वाटतं तो रोल स्वीकारलेला आहे पहिल्यापासून, की भारताला जे जगाची फार्मसी म्हटलं जातं, तर कुणीतरी इनोव्हेट करतंय आणि कुणीतरी मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करतंय, स्वस्तात मॅन्युफॅक्चरिंग करतंय. तर हा रोल आपण स्वीकारला असेल तर त्यात चूक काय, कोणाला ते करावं, कोणाला तरी ते करावं लागेलच. दुसरा भाग जो तुमच्या प्रश्नाचा हा आहे की भारत का इनोव्हेट करत नाही, तर मला औषधांच्या बाबतीत हे सांगायला लागेल. मी बाकीच्या गोष्टींबद्दल बोलत नाहीये. भारताचं इनोव्हेशन इंडेक्स कमी आहे हे मला पूर्ण मान्य आहे, आणि त्यामध्ये आपलं अगदी मॉन्टेसरी पासून दिलेलं जे शिक्षण आहे त्याचा एक खूप मोठा रोल आहे, आणि तो मोठा विषय, त्याबद्दल आपण आता नको बोलूया. पण औषधांबद्दलच्या इनोव्हेशन बद्दल म्हणाल तर जी कॉस्ट आहे इनोव्हेशनची, एक नवं बाजारात औषध आणण्यासाठी आजच्या घडीला 2019 मधली आकडेवारी मी सांगते की जी सरासरी आकडेवारी आहे, एक नवं मॉलिक्यूल बाजारात आणण्यासाठी किती खर्च करावा लागतो, तर $2.6 बिलियन. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, सो $260 कोटी, त्याला रुपयांनी गुणा, तेवढे पैसे लागतात एक नवं औषध बाजारात आणण्यासाठी. सो एवढं बजेट आज भारतीय कंपन्यांचं आहे का, आणि त्याच्यामध्ये मग जर ते नसेल तर त्यांना ते फंडिंग कोण देणार. अमेरिकेमध्ये बहुतेक ट्रायल, दोन गोष्टी मला इथे सांगायला आवडतील, तुम्ही मला वाव दिलाच आहे तर मी बोलते की मला हे सांगायला आवडेल की 60% औषधांमधलं इनोव्हेशन आज अमेरिकेत विद्यापीठांकडून येतं. 60% इनोव्हेशन्स ही विद्यापीठ करतात आणि मग ती औषध कंपन्यांना विकतात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये हे इनोव्हेशन्स कुठून करतात विद्यापीठांकडे ते इनोव्हेशन करायला पैसे कुठून येतात, तर त्या सगळ्या ग्रँट NIHच्या असतात. NIH ही सरकारी कंपनी आहे अमेरिकेतली, सो सरकारी संस्था आहे. मग ही सरकारी संस्था जर हे रिसर्च करायला ग्रँट देते म्हणजे ते पैसे कुणाचे, ते टॅक्स पेयर्सचे पैसे आहेत. ठीक आहे, सो टॅक्स पेयर्सच्या, लोकांच्या पब्लिक फंडेड रिसर्च आहे तो, आणि पब्लिक फंडेड रिसर्च मधून तो NIH कडून युनिव्हर्सिटीज कडून कंपन्यांकडे. आता जर तो टॅक्स पेयर्स मनी आहे तर त्याच्यावरती आयपी कोणाचा असायला पाहिजे, सरकारचा असायला पाहिजे. पण तसा नाहीये, कारण की अमेरिकन औषध कंपन्यांनी एक बायडोल ऍक्ट नावाचा कायदा पास करून घेतलेला आहे तिथल्या सरकारकडून, की तो आयपी
विद्यापीठाच्या मालकीचा असतो, सरकारच्या मालकीचा नसतो. आणि मग हे IP ही विद्यापीठं या कंपन्यांना विकतात आणि मग त्या कंपन्या आणि ही विद्यापीठं तिथले प्रोफेसर्स गडगंज श्रीमंत होतात आणि मग ही औषधं बाजारात आणतात. आम्ही रिसर्च केलं, आम्हाला पैसे लागले, एवढे पैसे लागले, किती लागले, 2.6 बिलियन. मी असं म्हणत नाही की ते रेडीमेड औषध मिळतं रिसर्च केलेलं, त्यावरती कंपन्यांना क्लिनिकल ट्रायल्स वगैरे करायला लागतात. पण तरी जेवढी किंमत सांगितली जाते, 2.6 बिलियन एवढे पैसे का लागले, तर रिसर्च खूप महाग आहे, तर ती काही तशी नसते एवढी. सो पब्लिक फंडेड रिसर्च बिकम्स सो एक्सपेन्सिव्ह फॉर द पब्लिक, जे आमच्याच खिशातून पैसे घेऊन केलेला हा रिसर्च आहे. सो ते जे औषध कंपन्यांचं अर्थकारण आहे ना, ते अमेरिकन आणि युरोपातलं फार मोठं आहे. आणि ते आणि ती किंमत जी आहे, म्हणजे आता 2.6 बिलियन लागले, तर बाबा ह्यातला खरा रिसर्चवरचा खर्च किती झाला तुमचा, आणि मार्केटिंगचा खर्च किती, विकायला, किंवा जे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतात. आता कस्टमर कोण असतो औषध कंपन्यांचा, तर डॉक्टर असतो, लोक नसतात. तर ते त्याला किती पैसे लागले हे कुणीही सांगत नाही. इट इज लाईक अ ब्लॅक बॉक्स ऑफ द फ्लाईट, की तो कुणीही ती फ्लाईट क्रॅश होईपर्यंत तो ब्लॅक बॉक्स कुणीही उघडून बघू शकत नाही. तर हे सगळं खूप मजेशीर आहे. आणि जेव्हा तुमच्या देशातली लोक इन्शुअर्ड आहेत आणि त्यांना ते परवडू शकतं तोपर्यंत ठीक आहे. पण भारतासारख्या देशामध्ये आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आहे. किती लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स असतो आज भारतात. सो जेव्हा मग तुमच्याकडे, म्हणजे तो जो मी नेहमी बोलताना किंवा लिहिताना असं म्हणते की पेटंट्स पॉलिसी त्या देशाची, ह्याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही यू गिव्ह अवे टू मेनी पेटंट्स ऑन एव्हरीथिंग, सर त्या गोष्टी तुम्ही मोनोपॉलीज क्रिएट करता. मोनोपॉलीज क्रिएट केल्या की कॉम्पिटिशन बंद होते बाजारातली. कॉम्पिटिशन बंद झाली की गोष्टी महाग होतात, आणि त्या कुणासाठी महाग होतात, तर सामान्य लोकांसाठी महाग होतात. सो जर तुमची पेटंट पॉलिसी ही कंपनीच्या, इनोव्हेटरच्या बाजूनी झुकलेली असेल, तर तुमची सर्वसामान्य जनता इज ॲट लॉस. आणि जर ती लोकांच्या बाजूनी झुकली असेल, जशी भारताची आहे, तर कंपन्या इज ॲट लॉस. तर हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. IP इज नॉट वन साईज फिट्स ऑल. पेटंट चांगलीच असतात आणि ती खूप असायला पाहिजेत. US कोर्ट एकदा असं म्हणलं होतं की एनिथिंग अंडर द सन मेड बाय मॅन इज पेटंटेबल इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सो ते दृष्टिकोन तुम्ही भारतासारख्या देशामध्ये घेऊ शकत नाही. मी एक उदाहरण नेहमी देते की समजा एक नवा टीव्ही बाजारात आलाय आणि 2.5 लाख रुपयाचा तो टीव्ही आहे, आणि त्याचं स्क्रीन असं आहे की तुम्ही बघून झाल्यावर घडी घालून कपाटात ठेवू शकता. सो फंटॅस्टिक टेक्नॉलॉजी, पण पेटंटेड आहे, त्यामुळे किंमत किती आहे, 2.5 लाख रुपये. सो किती लोक हे घेऊ शकतील? भारतासारख्या देशामध्ये नाही घेऊ शकणार. पण जे घेऊ शकणार नाहीत ते 20,000च्या टीव्हीवरती बघतील, काही बिघडणार नाही. इट इज अ लक्झरी गुड. पण हे ज्यांना परवडेल ते घेतील आणि ज्यांना नाही परवडलं ते नाही घेणार, साध्या टीव्हीवर बघतील. पण हे लॉजिक तुम्ही औषधाच्या बाबतीत लावू शकता का? समजा एक नवं औषध बाजारात आलंय कॅन्सर बरं करणारं, ह्या आधी तो कॅन्सर बराच होत नव्हता. औषधाची किंमत 3.5 लाख रुपये पर ट्रीटमेंट सायकल आहे. किती लोकांना परवडेल? का एवढं आहे? कारण पेटंट आहे. मग तुम्ही असं म्हणू शकता की ज्याला परवडेल तो घेईल आणि ज्याला नाही परवडेल तो मरेल? हे नाही म्हणू शकत तुम्ही. आणि त्यामुळे तुमची IP पॉलिसी ही नेहमी तुमच्या इकॉनॉमिक स्टेटस वरती बेतलेली असायला पाहिजे. IP इज नॉट वन साईज फिट्स ऑल. आणि भारताची पॉलिसी तशी आहे, त्याबद्दल आपण खूप ऐकतो डेव्हलप देशांकडून. पण मला हे सांगायचं इथे की ह्या देश पण ह्या फेज मधून कधीतरी गेलेले आहेत. म्हणजे अमेरिकेनी आणि सुद्धा काही कंपल्सरी लायसन्स ग्रँट केलेले नाहीये, अशातला भाग नाहीये. जेव्हा सगळी आफ्रिका एड्सनी मरत होती आणि अमेरिका औषधांवरती चे पेटंट सोडायला तयार नव्हती, तेव्हा 9/11 झालं अमेरिकेत. 9/11 झाल्यानंतर अँथ्रॅक्स नावाच्या एका रोगाचा प्रादुर्भाव झाला. म्हणजे इट वॉज अन एक्झाम्पल ऑफ बायोटेररिझम. या अतिरेक्यांनी त्याचे स्पोर्स लोकांना पाठवले आणि मग अमेरिकेत लोक अँथ्रॅक्सनी इन्फेक्ट व्हायला लागले. आणि मग अमेरिका घाबरली. म्हणजे एकीकडे लाखो लोक आफ्रिकेत मरत होते, तेव्हा अमेरिका त्यांची पेटंट्स द्यायला तयार नव्हती. आता ह्या अँथ्रॅक्स वरती चालणारं एकच औषध होतं, ते म्हणजे सिप्रोफ्लोक्सासिन, जे तेव्हा पेटंटेड होतं. आता अगदी किरकोळ किमतीत ते विकत मिळतं, पण तेव्हा पेटंटेड होतं आणि बायर या कंपनीचं पेटंट होतं त्याच्यावरती. किती लोक अमेरिकेत मेली असतील असं वाटतं अँथ्रॅक्सने? ज्यांनी अमेरिका एवढी हल्ली 5 लोक मेली होती, 5. आणि 10,000 लोकांना
प्रोफायलॅक्टिक म्हणून, म्हणजे ती इन्फेक्शन होऊ नये म्हणून सिप्रोफ्लोक्सासिन द्यायची गरज होती. आणि दुसऱ्या बाजूला आफ्रिकेमध्ये लाखो लोक रोज मरत होती, ज्याला अमेरिका विरोध करत होता. आणि जेव्हा हे झालं अमेरिकेत परत एकदा, इट इज अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ अमेरिकन एक्सेप्शनॅलिझम. तेव्हा मात्र अमेरिकेनी बायरच्या या औषधावरती कंपल्सरी लायसन्स द्यायची सगळी तयारी केली होती, पण मग शेवटी बायरनीच ते स्वस्तात देऊ केलं अमेरिकेला. सो सगळे देश तसे वागलेले आहेत. आणि परत मी तेच म्हणलं की गळ्यापर्यंत पाणी आलं की सगळे जण आपलं पिल्लू पण पायाखाली घेतात. सो कधीतरी जेव्हा आपण त्या लेवलला पोहोचू तेव्हा मे बी आपली आयपी पॉलिसी त्यांच्यासारखी असेल. सध्या अशी आहे. या विवेचनातून 2-3 गोष्टी येतात. आणि एक आठवलं सुद्धा की प्रोफेसर शमिका रवी आणि अमेरिकेतले फाहिम युनुस यांनी मध्ये काही ट्विट्स केलेल्या की ॲस्ट्राझेनेकाच्या विरुद्धची मोहीम काही बॉट्स चालवतात ठराविक देशातनं ट्विटरवरती पीआरची. सो एक या तुमच्याही विवेचनातून आणून या सगळ्यातून दिसत येतं की जग काही का कुठल्याही परिस्थितीत असे ना, या कंपन्यांचे वॉर्स चालू राहतात, ते आजही चालू आहेत, याच्यात काही कुठं खंड पडलेलं नाही, हे माझ्यासारख्याला आता या तुमच्या विवेचनातून समजतंय. म्हणजे आपल्या हातात काहीच नसतं आणि आपल्या पडद्यामागे काय चालू आहे. आता तुम्ही काल पाहिलं असेल तर यांना बिल गेट्सनं विचारलं की या आयपी वेव्हर प्रपोजल बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तर ते काय म्हणाले की वेव्ह करता कामा नये. म्हणजे जो जगातला सगळ्यात प्रसिद्ध फिलॅन्थ्रोपिस्ट समजला जातो, तो असं म्हणाला की नाही करायला पाहिजे हे आयपी वेव्ह. का नाही करायला पाहिजे, तर त्याची क्वालिटी एन्श्युअर करता येणार नाही. सो ते खूप वेगळंच राजकारण आणि गणित आहे, जे आपल्या खिसगणतीतही नसतं. दुसरी गोष्ट लक्षात आली की तुम्ही जे काही सांगितलं त्याच्यानुसार काय चुकलं काय बरोबर हे सोडून देऊ, पण शक्यतोवर जमेल तितकं भारतानं वसुधैव कुटुंबकम पॉलिसी घेतली असं निदान गेल्या काही महिन्यात वर्षात दिसतंय. गळ्यापाशी आल्यावर आपण आता कुठं एक्सपोर्ट बॅन करतोय, कदाचित ह्या पॉलिसीचाच देशातल्यांना त्रास झाला असेल आणि काय दुसरी लाट त्रास होतोय व्हॉट एव्हर. पण आता नॅरेटिव्ह असं सेट होतंय की जणू काही भारत फारच म्हणजे अशा अवस्थेत आहे की कसं होणार यांचं, आणि आमच्या मदतीशिवाय म्हणजे मेडिकल मदतीशिवाय हे घडू शकणार नाही. पण 4 महिन्यापूर्वी याच सगळ्या देशांना भारत मदत करत होता. आज भारतातल्या डेथ्सपेक्षा अजूनही 10 पट जास्त डेथ्स वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालेल्या आहेत. तर या नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये सुद्धा आपल्यातले इंटलेक्च्युअल्स कमी पडतात, कारण हे इंटलेक्च्युअल नॅरेटिव्ह सेटिंग आहे, हे राजकीय नाही. अगदीच. म्हणजे खरं तर मी या विषयावर कमेंट करण्याचा माझा अधिकार नाही, पण तरी मी असं म्हणेन की आपण कमीच पडतो. म्हणजे जेव्हा ज्या अमेरिकेत दुसरी वेव्ह आल्यानंतरही प्रचंड डेथ्स होतच होत्या, पण तेव्हा तो सगळा देश एकत्र आला आणि तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स मध्ये अशा म्हणजे जशा भारतातल्या चिता जळताना न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट करतंय तसं झालं नाही. सो मला वाटतं की सगळ्यांचीच म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडलं हे मला मान्यच आहे, आणि भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या देशांपेक्षा कमी आहे हे मान्यच आहे मला, पण तरी त्यांचंही कमी पडलंच. आणि इतकी काय म्हणतात ज्याला अनप्रेसिडेंटेड जर सिच्युएशन निर्माण झाली तर हे होणार, हे उघड आहे. तरी सुद्धा आपल्या चुका झाल्या हेही मला मान्य आहे, पण तरी हे नॅरेटिव्ह सेट चुकीचं होतं. आणि अशा वेळेला तरी निदान सगळा देश एकत्र उभा राहायला पाहिजे, जो होत नाही. आणि मला असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये, अजून मे बी 2-3 दिवसामध्ये हे सगळं रेग्युलराइज होईल, कारण कमतरतेपेक्षा हा प्रश्न जास्ती लॉजिस्टिक्सचा आहे असं मला वाटतं. आणि जर आता आर्मी हे हातात घेणार आहे तर मला वाटतं आर्मी इतकं कुणीही एक्सपर्ट नसतं लॉजिस्टिक्स क्विकली हँडल करण्यात, त्यामुळे ते लॉजिस्टिक्स सेट झालं की गोष्टी येतील आपल्या कंट्रोलमध्ये. आपण बघितलं की लसीकरण पण आता म्हणजे पुण्यासारख्या शहरात लसीकरण 20% झालंय ऑलरेडी. तुम्ही मला काल म्हणालात कोल्हापूरमध्ये 21% झालंय. सो इस्रायलमध्ये 40% लसीकरण झालं तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं की पॅन्डेमिक गेलीये. तर अजून 2-3 आठवडे डाऊन द लाईन निदान महाराष्ट्रामध्ये तरी ते आता ऑलरेडी आपण कर्व फ्लॅटन झालेला पाहतो. तर ही सिच्युएशन भारताची काही अशी फार वेगळी झाली नाही इतर देशांपेक्षा, पण त्याची हवा मात्र खूप जास्ती झाली. आणि ते नॅरेटिव्ह सेट करायला इथले इंटेलेक्च्युअल्स चुकले. उलट आपलंच कसं चुकलं सातत एवढंच बोलणं बरोबर नाहीये. म्हणजे चुका दाखवणं इज वन थिंग, पण सगळंच कसं चूक आहे हे म्हणणं हे चुकीचं आहे असं वाटतं मला. इस्रायलची लोकसंख्या पुण्या इतकी आहे. हो,
ती तर म्हणजे अजूनच एक हा गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे कसं काय आपण भारताला नॉर्वेशी किंवा इस्रायलशी कम्पेअर करू शकतो जेव्हा त्यांची लोकसंख्या 90 लाख वगैरे आहे. बरोबर, 50 लाख, 90 लाख. खरंय. आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो. यातनं उद्योजक म्हणून मला मिळालेला धडा की लोकांना वाटलं की अरे हा मेडिकल प्रॉब्लेम आहे, पण हा आयपी आणि लॉजिस्टिक्सचा प्रॉब्लेम आहे. कारण ऑक्सिजन खरं तर आहे आपल्याकडे, पण तो डिमांड आणि सप्लाय वेगवेगळ्या ठिकाणी हा एक शिकण्याजोगा धडा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाताना थोडं औषधांवरती बोलूया. खरं तर आपण बरेचसे मुद्दे कव्हर केलेत. रेमडेसिवीरची प्रचंड चर्चा आहे. रेमडेसिवीर, टॉसिझुलाम, त्याच्या पॅरलल खूप लोकांना ते मिळत नाही, हे सत्य आहे. रेमडेसिवीर काही दिवसापूर्वी 4,000 रुपयाला होतं. मग अचानक त्याची किंमत एमआरपी पण वाढली, मग ब्लॅक मार्केटमध्ये पण वाढलं, मग सरकारनं ती कमी करायला लावली आणि आता ते 1,800 आणि 2,000 रुपयाला मिळणं अपेक्षित आहे. यातला आयपीचा भाग जरी सोडला तरी याच्या फार्मा कंपन्या यांचं गणित हे नक्की कसं चालतं? एकच प्रोडक्ट आहे, 1 महिन्यापूर्वी 4,000 रुपयाला होतं, आता ते 2,000 रुपयाला मिळतंय आणि मग परवडतंय का? आणि मग याचा अर्थ एवढं प्रॉफिट होतं? तर हे गणित माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजतं. 7 कंपन्यांना ज्यांना लायसन्स मिळालं होतं, तर त्या लायसन्स मधलं एक कंडिशन अशी होती की दे आर फ्री टू सेट देअर ओन प्राइस. सो सरकारने हातात घेतलेला नव्हता तो विषय. जर कंपल्सरी लायसन्स ग्रँट झालं असतं तर सरकारला ते सेट करता आलं असतं प्राइस, पण व्हॉलंटरी लायसन्स असल्यामुळे मग त्या 7 कंपन्यांनी हे लक्षात घ्या की या 7 कंपन्यांचं रेमडेसिवीर बाजारात आहे आणि त्यांनी प्रत्येकाने वेगळी वेगळी प्राइस सेट केलेली आहे आणि दे वेअर अलाउड टू डू दॅट. आता जेव्हा त्याचा काळा बाजार सुरू झाला तेव्हा मग सरकारने त्यांना किमती कमी करायला सांगितल्या आणि त्या केल्या आहेत, पण कमी केलेल्या किमती पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्याच आहेत. काही प्रमाणात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अर्थातच तेवढा औषध निर्माण उद्योग हा अतिशय प्रॉफिटेबल उद्योग आहे, पण इनोव्हेटर कंपन्यांपेक्षा जेनरिक कंपन्यांना मिळणारे प्रॉफिट कमी असतात. पण त्यातही एकतर त्यांना काही प्रमाणात प्रॉफिट त्यांचा लेट गो पण करायला लागला असेल. अगेन त्यांच्या पण पीआरचा हा भाग असतो की देशात एवढी अडचण असताना त्यांनी ती इतकी मुजोरी करू शकत नाहीत की हव्या तेवढ्या किमतीला विकतील. आणि दुसरी गोष्ट आपली पण चूक आहे, म्हणजे जेव्हा सगळ्या क्लिनिकल ट्रायलमध्ये जगभरातल्या संस्था ओरडून ओरडून सांगतात की रेमडेसिवीर हा रामबाण उपाय नाही. टोसिलुझिमॅब बद्दल काल परत रोशनी सांगितलंय की ते काहीही विशेष करू शकत नाही, किंवा रेमडेसिवीर हे एका फार छोट्या क्लासमध्ये उपयोगी पडतं. सीटी स्कोअर किती आहे, कितव्या दिवशी, म्हणजे जेव्हा माणूस त्या व्हायरल फेज मधून पुढे जातो आणि सायटोकाईन स्टॉर्म सुरू होतो, ज्यांनी बहुतेक माणसं मरतायत त्यांच्यावरती अँटीव्हायरलचा उपयोग होत नाही काही. पण आपल्या देशात प्रॉब्लेम असा आहे आपला की आपणच डॉक्टरवर प्रेशर आणतो की रेमडेसिवीर लिहाच. बरं, डॉक्टरने आपलं ऐकलं नाही की आपण मारझोड करतो आणि त्यामुळे ते डॉक्टरांनाही भाग पडत असेल लिहिणं. आणि लागत काय होतं तुम्हाला रेमडेसिवीर मिळायला? तर डॉक्टरचं एक प्रिस्क्रिप्शन आणि एक आधार कार्ड आणि सीटी तुमची HRC RT-PCR टेस्टचा रिपोर्ट. सो ते जर डॉक्टरनी लिहून दिलं, जे डॉक्टर अनेकदा स्वतःच्या जीवाच्या भीतीने लिहून दिलं असते, किंवा परत हे म्हणायला नको रुग्णांनी की तुम्ही रेमडेसिवीर दिलं असतं तर आमचा पेशंट वाचला असता. सो ते सगळं कंट्रोल्ड नाहीच आहे ना आपल्या देशामध्ये. आणि आपण काय म्हणतात, वी आर द कॅपिटल ऑफ सेल्फ मेडिकेशन. आपल्याला हवं ते आपण घेतो, तर त्या अनेक गोष्टींचा परिणाम येतो. सेल्फ मेडिकेशनच्या प्रॉब्लेम्स बद्दल आपण आधीच्याही एका भागात बोललो आणि आजही तेच होताना दिसतंय. पण म्हणजे मला विराफिनकडे यायचा शेवट, कारण शेवटी काहीतरी नवीन काय येतंय ते समजून घ्यायचंय. त्याच्या आधीचा प्रश्न असा आहे की हे सगळं जे काही चालू त्याला 1-1.25 वर्ष होत आलं. ह्या सगळ्यातून ह्या फार्मा कंपन्यांनी किंवा जे काही फार्मा क्षेत्राशी संदर्भात आहेत आणि देशात आपण काय धडा घ्यायला हवा, काय शिकलो यातनं की बाबा भविष्यात हे केलं पाहिजे तर आपल्याला हे असं काही झेलत नाही. भारतीय औषध कंपन्यांसाठी किंवा भारतासाठी मी म्हणेन की आपण सेल्फ सफिशियंट व्हायला पाहिजे अजून. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की एक पूर्ण भारतीय बनावटीचं वॅक्सिन आपण बाजारात आणलंय आणि दुसरं जे नेझल वॅक्सिन भारत बायोटेकचं होऊ घातलंय. मी परवाच कृष्णा इल्लांची मुलाखत बघत होते, तर ते असं म्हणाले की 2-3 महिन्यामध्ये ते वॅक्सिन बाजारात येईल. तर तसं नेझल वॅक्सिन इज वन ऑफ इट्स काइंड, म्हणजे दुसऱ्या कोणी ते बनवलेलं नाहीये
आणि त्याचा ऍडव्हान्टेज हा आहे की तुमच्या नेझल म्युकोसा आणि अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये पण प्रोटेक्शन मिळतं, जे इतर वॅक्सिन्समुळे मिळत नाहीये. आणि ते मिळाल्यामुळे डिसीजचं स्प्रेड खूप कंट्रोलमध्ये येईल. तर अशा प्रकारचं इनोव्हेशनकडे भारताने लक्ष द्यायला हवं. मी असं म्हणत नाही की इनोव्हेशन वाईट आहे, इनोव्हेशनकडे लक्ष द्यायला हवं. आणि दुसरा धडा मी असं सांगेन की रॉ मटेरियल्सच्या बाबतीत आपण सेल्फ सफिशियंट व्हायला हवं. म्हणजे पूर्णपणे जसं औषधं पण जेव्हा आपण जेनरिक औषधं बनवतो त्यातला जो ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे, ते बल्क ड्रगचा पण भारत खूप मोठा एक्सपोर्टर आहे. पण आपली गंमत काय होते की समजा 13 स्टेपची ती प्रोसेस असेल ते बल्क ड्रग बनवायची, तर त्यातल्या 10व्या स्टेपचं इंटरमिजिएट आपण पर्यंतचं इंटरमिजिएट्स आपण दुसऱ्या देशांकडून मागवतो. जसं सगळ्यात मोठा सप्लायर चायना आहे आणि त्याचा तर आणि ते का आहे, कारण कॉस्ट. म्हणजे ज्या आपल्याला बनवता येत नाही अशातला भाग नाही, पण ज्या किमतीमध्ये ते चीनकडून मिळतं आपल्याला, त्या किमतीमध्ये आपण ते बनवू शकत नाही. आणि जेव्हा ही साथ आली मागच्या वर्षी, तेव्हा सरकारनी हे करावं भारतीय कंपन्यांनी. कारण तुम्हाला आठवत असेल तर HCQचं रॉ मटेरियल येणं बंद झालं होतं आपल्याकडे चायनाकडून, कारण परत चायनामध्ये पण एवढी मोठी साथ होती की त्यांनी एक्सपोर्ट बॅन केले. सो हे जेव्हा सुरू झालं तेव्हा सरकारने अनेक सबसिडीज भारतीय कंपन्यांना दिल्या आहेत की तुम्ही रॉ मटेरियलच्या बाबतीत पण सेल्फ सफिशियंट व्हा. पण तरी मला असं सांगता येईल की कुठलाच देश प्रत्येक बाबतीत सेल्फ सफिशियंट असू शकत नाही. काही गोष्टी तुम्हाला दुसरीकडून मागवाव्याच लागतील, त्यामुळे स्वदेशी प्रत्येक बाबतीत चालू शकत नाही. पण जे शक्य आहे करणं ते करायला हवं. हाच आणि इतर देशातल्या श्रीमंत देशातल्या इनोव्हेटर कंपन्यांनी दे शुड लर्न टू पुट लाईफ्स फ्रंट. म्हणजे ही काही पहिली वेळ नाहीये, हे अनेक वर्षापासून असंच चालत आलेलं आहे. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की फॉरगेट अबाउट द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, पण त्यांच्या स्वतःच्या लोकांनाही ती औषधं परवडेनशी झाली, एवढी त्यांची हाव आता वाढलेली. सो ते त्यांनी जरा त्यांच्या सरकारांनी त्यात लक्ष घालायला पाहिजे आणि त्या प्राइस कॅपिंग वरती म्हणजे तो जो काय म्हणतात अनिर्बंध झालाय तो वारू त्यांचा प्रॉफिट मेकिंगचा, तर त्याला कुठेतरी आवर घालायला हवा. इंटरनॅशनल कम्युनिटीनी आवर घालायला हवा. पण जे वर्ल्ड हेल्थ WHO आहे म्हणा किंवा WTO म्हणा किंवा सगळे UN ऑर्गनायझेशन्स म्हणा, तिथे काही देश परत ते जरी आंतरराष्ट्रीय संस्था असल्या तरी तिथे काही देशांचाच वेटोच, काही देशांचाच दादागिरी चालते. सो त्या सगळ्यातून जेव्हा मुक्त होईल तेव्हा त्या संघटना तसे निर्णय घेऊ शकतील. आणि हा जो प्रेशर ग्रुप भारताने तयार केलाय इतर देशांना बरोबर घेऊन, तर ते प्रेशर सतत ठेवायला हवं तिथे. हे काही लेसन्स आहेत मला वाटतं. या सगळ्यातनं एवढं नक्की कळलं की खूप पातळीवरती खूप काम चालू असतं आणि ही खूप मोठी लढाई आहे आणि त्याला वेळ लागणार आहे. शेवटाकडे येताना एक दोनच प्रश्न आहेत. एक म्हणजे 2 दिवसापूर्वी एक बातमी आली की व्हिराफिन नावाच्या अजून एका औषधाला परवानगी मिळाली आणि 7 दिवसामध्ये तो कोरोना बरा करतो. यातल्या म्हणजे 7 दिवसामध्ये कोरोना बरा करतोय कदाचित वेबवरच्या क्लिकबेट टायटल्स असू शकतात, पण नक्की हे नवीन औषध काय आहे, नवीन आहे का आधीच होतं, त्याला परमिशन मिळाली आणि यानं खरंच फायदा होणार आहे का, हा आशेचा किरण म्हणून बघता येईल. व्हिराफिन हे एक इंटरफेरॉन आहे. इंटरफेरॉन हे नॉन अँटीव्हायरल औषध आहेत. इंटरफेरॉन अल्फा 2 नावाचं हे औषध आहे आणि ते काही नवं नाहीये. इंटरफेरॉन्स हे जसे आपल्याकडे बॅक्टेरियल इन्फेक्शन वरती अँटीबायोटिक्स असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तसं व्हायरल इन्फेक्शन वरती अँटीबायोटिक्स काम करू शकत नाही. इंटरफेरॉन म्हणजे काय, तर इंटरफेरॉन हा आपल्या स्वतःच्या शरीराने सिक्रीट केलेला एक इम्युन रिस्पॉन्स सिग्नल करण्यासाठी सिक्रीट केलेला एक पदार्थ आहे. म्हणजे आपली इम्युन सिस्टीम बूस्ट होते. तुम्ही सध्याच्या काळात वाचलं असेल की सायटोकाईन स्टॉर्म मध्ये जातो पेशंट. म्हणजे काय होतं, कोविडचा पेशंट सायटोकाईन स्टॉर्म मध्ये गेला म्हणजे काय झालं की त्याची इम्युन सिस्टीम इतकी जास्त ऍक्टिव्हेट झाली की ती त्या व्हायरस शिवाय स्वतःच्या बॉडीच्या अगेन्स्ट पण काम करायला लागते. सो पहिली फेज जी असते कोविडची ती व्हायरल फेज असते आणि दुसरी फेज जी असते ती या सायटोकाईन स्टॉर्मची फेज असते, जेव्हा इतर गोष्टी म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणं किंवा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होणं अशा गोष्टी घडतात.
तर ते त्या सायटोकाइन्स मधला एक भाग आहे इंटरफेरॉन हा. आणि ते हे जे औषध आहे इंटरफेरॉन, पेगायलेटेड इंटरफेरॉन आहे ते. तर हे इंटरफेरॉन हे हिपॅटायटिस सी वरती ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड थेरपी आहे ती. आणि तिच्या काही ट्रायल्स त्यांनी कोविड वरती केल्या. ती छोटी ट्रायल होती. मला त्यात ऑब्जेक्शनेबल एवढंच वाटलं की फेज 3 ट्रायल पण 40 लोकांवरती झालेली आहे फक्त. पण सेफ्टी प्रोफाईल ॲटलिस्ट त्या औषधाचा नोन आहे, कारण ते नवं औषध नाहीये. सो ते कोविड वरती जेव्हा त्यांनी वापरून पाहिलं तेव्हा त्यांच्या अर्थात परत ते अँटीव्हायरल आहे, तेव्हा त्यामुळे ते कोविडच्या व्हायरल फेज मध्येच सुरुवातीच्या 7-8 दिवसातच दिलं तर उपयोगी पडू शकेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते अतिशय माइल्ड कोविड वरती उपयोगी आहे. ज्यांनी त्यांचा जो इन्क्लुजन क्रायटेरिया होता त्यात त्यांनी जो HRCT स्कोअर असतो आपला तो 90च्या 95च्या मध्ये असलेले पेशंट फक्त घेतले होते. त्या खालच्या स्कोअरवरचे पेशंट्स त्या ट्रायलमध्ये इन्क्लुडेड नव्हते. पण त्या पेशंटना जेव्हा ते औषध दिलं, म्हणजे जेव्हा तुमचा आजार हाताबाहेर गेलेला नव्हता आणि इन्फेक्शन कमी होतं, व्हायरल लोड कमी होता, त्या फेजमध्ये व्हायरल फेज चालू असताना जर हे औषध दिलं तर त्याचा डेफिनेटली उपयोग झाला. हॉस्पिटलायझेशनचं ड्युरेशन कमी झालं. आणि दुसरी गोष्ट जी मला वाटतं ज्या कारणासाठी ते औषध तातडीने तडकाफडकी आता अप्रुव्हल झालं ते म्हणजे ऑक्सिजनची रिक्वायरमेंट कमी झाली पेशंटची. आणि जो सध्या भारतापुढचा सगळ्यात मोठा क्रायसिस आहे की ऑक्सिजन अवेलेबलच होत नाही. सो त्या माइल्ड डिसीज असलेल्या लोकांना तो डिसीज जास्त वाढणार नाही आणि त्यांना ऑक्सिजन द्यायची वेळ येणार नाही, एवढाच ऍडव्हान्टेज आहे त्या औषधाचा. आणि त्यासाठीच ते दिलं जात आहे. त्यामुळे परत हा सुद्धा रामबाण इलाज नाहीये आणि ते नवं औषध नाहीये. पेगायलेटेड म्हणजे पॉलिइथिलीन ग्लायकॉल नावाच्या एका सबस्टन्स बरोबर ते अटॅच करतात आणि त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे की ती 1 डोस थेरपी आहे. पेगायलेटेड औषध म्हणजे ते हळूहळू रिलीज होतं शरीरामध्ये आणि त्याचे मल्टिपल डोसेस द्यायची गरज पडत नाही. तर ते हे औषध आहे, ते नोन औषध आहे. व्हायरल इन्फेक्शन वरती इंटरफेरॉन्स काम करतात हे माहित आहे. हिपॅटायटिस सी वरती ते ऑलरेडी लागू पडणारं औषध आहे, त्याच्यामुळे त्याची सेफ्टी प्रोफाईल ओके आहे आणि एवढ्या कारणासाठी ते उपयोगी ठरू शकेल. शेवटचा प्रश्न, सगळ्यांना आता एक प्रश्न पडलाय. आमच्या आधीच्या एका मुलाखतीत डॉक्टर दमन गंगाखेडकर सरांनी पण याच लाईनवरती एक मुद्दा सांगितला की जेव्हा औषध येईल, म्हणजे उदाहरणार्थ सर्दी झाली तर सिट्राझिन घेतात, ताप आला तर क्रोसिन घेतात, असा कोविड झाल्यावर XYZ औषध घेतलं आणि मग कोविड बरा होतो, असं झाल्याशिवाय ही साथ काही तशी संपायचं नाव घेणार नाही. तर अशा औषधाची रिसर्च चालू आहे का, तो कुठवर आलाय आणि असं औषध खरंच आपल्या टप्प्यात आहे का या आजारावर? रिसर्च अर्थातच सुरू झालाय, पण कुठलंही नवं औषध जेव्हा तुम्ही स्क्रॅच पासून बनवता, म्हणजे आधी व्हायरस शोधायचा, त्याचा जेनेटिक हे बघायचा, मेकअप बघायचा आणि जिनोम सिक्वेन्सिंग करायचं आणि मग त्यावर वेगवेगळ्या त्याला वाढू देऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्टेजेसवरती काम करणारे नवे मॉलिक्यूल शोधायचे आणि मग त्याच्या ट्रायल करायच्या, आधी प्राण्यांवर मग माणसात आणि मग बाजारात आणायचं. ही अत्यंत मोठी प्रोसेस आहे आणि इट टेक्स अटलिस्ट 9 to 10 years. त्यामुळे त्यावर जरी काम सुरू झालं असलं तरी ते बाजारात यायला तेवढा वेळ लागणार आहे. तोपर्यंत ह्या साथीचं काय झालेलं असेल आपल्याला माहित नाही, म्हणजे ती गेलेली असेल की एंडेमिक झाली असेल की वॅक्सिनमुळे कंट्रोलमध्ये येईल ते आपल्याला माहित नाही. त्यामुळे अशा वेळेला आपल्याकडे ऑप्शन एकच असतो, ड्रग रिपर्पजिंगचा. म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी जी औषधं आहेत ती याच्यावर काम करतायत का हे पाहणं हा सगळ्यात सोपा अल्टरनेटिव्ह आहे. आणि अँटीबायोटिक्सच्या बाबतीत कसं आहे की ते बऱ्यापैकी ब्रॉड स्पेक्ट्रम असतात आणि ते एक अँटीबायोटिक वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स वरती काम करू शकतं, बॅक्टेरियावरती. तसं अँटीव्हायरलचं एवढं स्पेसिफिक नाहीये, म्हणजे ते बऱ्यापैकी स्पेसिफिक असू शकतात व्हायरसेसवरती. पण काम अर्थातच चालू असणार आहे, पण ते नवं औषध पूर्णपणे डेडिकेटेड कोविडवरती रिसर्च करून बनलेलं औषध यायला तेवढा वेळ लागेल. ड्रग रिपर्पजिंग म्हणजे जसं रेमडेसिवीर हे इबोलावर बनलेलं औषध होतं जे इकडे काही प्रमाणात चालायला लागलं, किंवा मोल्नुपिराविर तुम्ही आता ऐकलं असेल, त्याच्यावरती चांगले रिझल्ट येत आहेत, किंवा आता हे जे विराफिन आहे. सो तोच सोपा ऑप्शन आहे, कारण तो लवकर बाजारात येतो, कारण त्याच्या ट्रायल झालेल्या असतात, सेफ्टी चेक झालेली असते.
सो त्यामुळे औषधं पूर्णपणे नवं डेडिकेटेड कोविडवरचं औषध यायला तेवढा इतका वेळ लागणार आहे की जोपर्यंत, पण अर्थात जसं लसीचं रिसर्च रॅम्पअप झालं तसं ते होईल, पण तरी त्याला वेळ लागेलच, आणि तोपर्यंत या साथीचं काय झालेलं असेल हे आपल्याला आता माहित नाही. मॅडम तुमचे खूप खूप आभार. अजूनही खूप प्रश्न आहेत, पण कदाचित अजून एपिसोड करायला लागतील. आज खूप गोष्टी नव्याने समजल्या आणि आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना पडद्या पाठीमागं, खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं नाव बिहाइंड द सीन्स आहे, तर पडद्या पाठीमागं काय घडतंय या सगळ्या क्षेत्रात आणि आपण कसे त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी आहोत, त्याचे परिणाम भोगतोय हे समजलं. IP चं महत्व आणि फार्मसी नक्की काय चालतं याच्याबद्दलची क्युरियोसिटी वाढायला ही मुलाखत नक्की उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे. पुन्हा पुन्हा भेटू, चांगले विषय घेऊन भेटायला लागावं असं इच्छा आहे की कोविड बद्दल कमीत कमी भेटावं या मुलाखतींमध्ये. पण तुम्ही वेळ दिला तितका आणि खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल थिंक बँक तर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. अगदी बंद करायच्या आधी एक छोटीशी कमेंट मला इथे करायला आवडेल की मी जेव्हा म्हणाले की भारताच्या पॉलिसी चांगल्या आहेत औषधांच्या बदल्यातल्या बाबतीतल्या, किंवा नॅरेटिव्ह सेट करायला चुकलं, तर सध्या आपलं सगळं जनता इतकी पॉलिटिकली इन्क्लाइंड झालेली आहे की आय एम प्रिटी शुअर की यावर लगेच कमेंट्स यायला लागतील की या प्रो मोदी आहेत किंवा अँटी मोदी आहेत. तर भारताची जी औषधांबद्दलची पॉलिसी आहे ते मला इथे पुन्हा सांगायला आवडेल, म्हणून मी परत तुम्हाला थांबवलं की ही पॉलिसी ही पक्षातीत राहिलेली आहे आणि अनेक कंपन्यांची सरकारं आली आणि गेली, पण ती पॉलिसी आपली बदलली नाही. त्यामुळे हे मला थांबायच्या आधी सांगायला आवडेल लोकांना. नाही, नक्कीच. आपण मुलाखत करताना विषयातला एक्सपर्ट हा भाग महत्वाचा आहे. त्याचे टोन्स काढण्यासाठी आहेत प्रेक्षक, पण आपले प्रेक्षक सुज्ञ आहेत. मला खात्री आहे की ह्या सगळ्या नॉलेजचा चांगल्या पद्धतीनं ही मुलाखत रिसीव्ह होईल. तुमचे परत एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू.